आजचा दिवस म्हणजे ना नुसता वैताग येऊन जातो. चेहऱ्याकडे बघून तुमच्या लक्षात येतच असेल, की खूप जास्त थकल्यासारखं झालं होतं. काहीच करण्याची इच्छा होत नाही. आता जवळ-जवळ संध्याकाळचे 7:30 वाजले होते आणि स्वयंपाक सुद्धा करायचा होता, पण करायला घेण्याची इच्छाच होत नव्हती. दिसत असेल तुम्हाला 7 वाजायला फक्त 10 मिनिट झाले होते आणि त्यामध्ये हे आरवी मध्ये दुखापत करून ठेवते. गुडघ्याला चांगलंच फोडून घेतलेलं होतं. तर आल्यानंतर पाहिलं, तर तिला पण बऱ्यापैकी तर तिला डॉक्टरकडे ते घेऊन गेले होते. 2 वेळा त्याच पायावर पडली, त्यामुळे तिला दुखत होतं. तर आता ह्या टाईमची मी आली होते आठवडे बाजाराची भाजी घेऊन. आणि ती तशीच ठेवून दिली होती. आल्यानंतर निवडायला टाईमच नव्हता भेटला. तर इथं तिला दवाखान्यातून आल्यानंतर क्रीम वगैरे लावली आणि म्हटलं आता इथं नाश्त्याला काय द्यावं? तिथं ड्रायफ्रुट्स देऊन दिले. आणि त्यानंतर आता इथे घेतला स्वयंपाक. आठवडे बाजार म्हटलं, की त्या दिवशी आमची खूप जास्त धावपळ असते. मी भली मोठी पिशवी भरून आणली होती. थंडीच्या दिवसामध्ये, हिवाळ्यामध्ये ना भाजी स्वस्त पण असते आणि भरपूर भेटते. त्यामुळे मी भरपूर अशी भाजी घेऊन आले होते आणि आता तीच इथे निवडायला घेतली होती. भाजी घेऊन आल्यानंतर इथे ह्यांना थोडंसं नाश्ता सुद्धा घेऊन आले होते पार्सलमध्ये. इथं पाणीपुरी वगैरे घेऊन आले होते. तर तेच सासूबाई आर्वीला तयार करून देत होत्या. आणि आता इथे स्वयंपाक करायला घेतला होता. खूप जास्त लेट झालं होतं. जवळ-जवळ 7:15 7:30 वाजले होते मला स्वयंपाक करायला घेण्यासाठी. तर पहिला किचन वाटा आवरून घेतला आणि त्यामध्ये म्हटले भाजी काहीतरी काढून घ्यावी मेथीची. तर मेथीची भाजी इतकी खाली गेली होती ना, कांदे, बटाटे सर्व वरती होते. मग त्यामुळे म्हटले पुन्हा अशी ओतून घेतली. तर पटापट इथे भाजी आता निवडायला घेतली होती. पण निवडता-निवडता म्हटले ह्याच्यातच माझा अजून टाईम जायचा. मग पहिली मी आता मेथीची भाजी साफ करायला घेतली होती. तर असा गोंधळ सध्या मार्केटमध्ये मेथीची भाजी खूप जास्त आहे. तर त्याच्यासाठी 2 गड्डी घेऊन आली होती. कोथिंबीरची 2 गड्डी घेऊन आले होते. मी कितीही असं ठरवलं ना, की भाजी कमीत कमी आणायची, तरी पण माझ्याकडून जास्तच होते आणि काही जण असे करतात, की 1 आठवडा सोडून भाजी आणतात. पण आमचं तसं होत नाही. कितीही भाजी आणली तरी प्रत्येक आठवड्याला भाजी लागतेच आणायला आणि पुढे जाऊन सांगते, की आम्हाला आठवड्याभरामध्ये किती रुपयांची भाजी लागते, तर ते पुढे जाऊन सांगते. काहींना जास्ती सुद्धा लागत असेल आमच्यापेक्षा, काहींना कमी सुद्धा लागत असेल. तर पहिलं आता इथे मस्त भाकरी करायला घेतल्या, कारण चपात्या बऱ्याचशा शिल्लक होत्या सकाळच्या आणि आता इथे भाजी करण्यासाठी घेतली होती. एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व्ह केली की नाही माहीत नाही, पण आहे ना कुठलीही भाजी कढईत करण्यापेक्षा जेव्हा आपण तव्यावरती करतो ना, त्याची टेस्ट आहे ना अजून वाढते. मग ती मेथीची भाजी असू देत किंवा भेंडीची भाजी. म्हणजे कढईत त्यामध्ये आमचा तवा हा लोखंडी आहे, त्यामुळे इतकी टेस्ट मस्त लागते ना आणि त्यातल्या त्यात मला शॉर्टकट मारायची सुद्धा सवय आहे. पण शॉर्टकट पण आणि टेस्ट छान होते. तर आता इथे पहिलं मस्त लसूण आणि मिरचीची फोडणी दिली आणि साधी सिंपलच मेथीची भाजी करायला घेतली होती. एक साइडला तोपर्यंत सासूबाई भाजी साफ करत होत्या. तर असं आमचं ह्या दिवशी चालतं, की आल्यानंतर थोडा वेळ रेस्ट केला ना, कारण की नाही म्हटलं ना फिरून-फिरून वैतागल्यासारखं होतं. पावट्याची भाजी सुद्धा करायला घेतली होती आणि माझा स्वयंपाक होईपर्यंत सासूबाई अशा प्रकारे मस्त भाजी निवडून ठेवतात. त्यानंतर मस्त असं जेवण केलं. जेवण झाल्यानंतर इथं राहिलेली भाजीसुद्धा व्यवस्थित लावून घेतली. काही पालेभाज्या होत्या त्या लावायच्या बाकी होत्या. तर असा आजचा दिवस होता आणि आम्हाला आठवड्याभरात किती भाजी लागते? तर ₹500 ची भाजी लागते प्रत्येक आठवड्याला. तुम्हाला किती लागते? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. बाय.